बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आपल्या पुढे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय प्रश्न आहे बघा. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. त्या संख्येला नेहमी कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो असं आपल्याला विचारले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चेक करून बघूया कोणत्या संख्येने भाग जातो. आपण एक दोन उदाहरणं घेऊ. समजा 43 ही संख्या घेतली. ते काय म्हणते, या संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि याच संख्येतून वजा करायची. बघा 43 मध्ये 4 आणि 3 7, याच्यातून वजा करा. 43 मधून 7 गेले किती उरले? 36 उरले. आता 36 झालं बरोबर. आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपला तो रूल तयार करता येईल आपल्याला, बरोबर का? चला आणखी एक संख्या घेऊ आपण. काय 81 घेतली. बघा 81 मधील संख्या अंकांची बेरीज करा. 8 आणि 1 9. 81 मधून 9 गेले किती उरले? 72. किंवा विद्यार्थी मित्रांनो 101 संख्या घ्या. 101 हा. चला 1 आणि 1 किती? 2. 101 मधून 2 गेले 99. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्यायापैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे तर आपल्याला काढता येईल, परंतु हे तुम्ही फॅक्ट लक्षात ठेवली पाहिजे. एखाद्या एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी 3 आणि 9 ने भाग जातोच. किती? 3 आणि 9 ने भाग जातोच. बघा विद्यार्थी मित्रांनो, 36 ला 3 12 त्रिक 36 9 चोक 36 जातो. 72 ला 24 त्रिक 72 9 8 72 जातो. आणि पुन्हा 33 त्रिक 99 आणि 11 9 99. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही संख्या घ्या, त्याच्या अंकांची बेरीज करा, त्यातून वजा करा, त्या संख्येला उत्तराला 3 न आणि 9 न भाग जातो. पर्यायात कोणते विद्यार्थी मित्रांनो? 9 आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार.